शिक्षण घेणं म्हणजे आता एक बाजार झालाय आणि हे कटू सत्य पुन्हा एकदा समोर आले। एका वृत्तवाहिनीनं केलेल्या एका स्पेशल रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव उघड झाले। खाजगी शाळांनी राईट टू एज्युकेशन ऍक्ट अर्थात RTE कायद्यालाच अक्षरशः धाब्यावर बसवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। खाजगी शाळांमध्ये RTE अंतर्गत काही विद्यार्थ्यांचा प्रवेश दिला जातो आणि या कायद्याअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, सक्तीचं शिक्षण देण्याचं बंधनकारक असतं आणि यातूनच गणवेश, पाठ्यपुस्तकं यांचाही थोडाफार प्रमाणात समावेश होतो। मात्र आता काही खाजगी शाळांनी एक नवीनच फंडा काढलाय, असं की पालकांना स्पष्ट सांगण्यात आलंय की पुस्तकं फक्त आम्ही सांगू, गणवेश मी सांगू त्या दुकानातूनच तुम्हाला घ्यावा लागेल आणि इथूनच खरी लूट सुरू होते। त्या ठरवून दिलेल्या दुकानात जाऊन जेव्हा पाहिलं तेव्हा पुस्तकांची मूळ किंमत एक असते, पण विक्री मात्र दुप्पट, कधी कधी त्याहून अधिक दरानं विक्री केली जाते। पालकांच्या म्हणण्यानुसार काही पुस्तकं 1000 रुपयांपर्यंत विकली जातात आणि धक्कादायक म्हणजे मागील वर्षी घेतलेली काही पुस्तकं जी 1000-1200 रुपयांची होती ती त्या वर्षी उघडूनही पाहिली गेलेली नव्हती। म्हणजे एकीकडे सरकार मोफत शिक्षण देण्याचा कायदा करतं आणि दुसरीकडे काही खाजगी शाळा RTE कायद्यांना अक्षरशः धाब्यावर बसवतायत, पालकांची सरळ सरळ आर्थिक लूट करतायत आणि नियमभंग करतायत हे स्पष्ट दिसतंय।